नवरात्रोत्सव 2024 आई साहेब श्री सप्तशृंग माताजी मंदिर ट्रस्ट या ठिकाणी भाविकांसाठी सर्व सुखसोयी इथं उपलब्ध करून दिले जातात। ट्रस्टच्या मार्फत पाण्याची सोय म्हणा, स्वच्छता ही 15 दिवसापूर्वीच आम्ही सर्व स्वयंसेवक या ठिकाणी करीत असतो। साधारणतः 1989ला श्री सप्तशृंग माताची प्राणप्रतिष्ठा गडावरून 11 महाराज बोलून 7 नद्यांचे पाणी व 21 बोरिंगचे पाणी गोळा करून मंथन करून अग्निदेवता प्रकट करून होम हवन हा कार्यक्रम करण्यात आला होता। त्यापासून ताज पावेत पूजा अर्चना देवीची सेवा ही व्यवस्थित सर्व शादेकर बंधूंच्या व परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने भाविकांच्या सहकार्याने केली जात असते। भाविकांचे चांगले सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभत असते। 9 दिवस पहिल्या दिवसापासून भाविकांच्या आरत्या या 15 दिवसापासून बुक होऊन जातात। ज्या भाविकांची इच्छा असते त्यांना आरतीचा मान आम्ही देत असतो। या ठिकाणी पहिल्या दिवसापासून तर पंचमीला देवीच्या फ्लोरा बनवून त्या फ्लोऱ्याच्या नैवेद्य या ठिकाणी दिला जात असतो। त्यानंतर नवमीच्या गडाप्रमाणे या ठिकाणी होम हवनाची पूजा केली जात असते। नंतर अशी ख्याती आहे का तुळजाभवानी देवीची पालखी या ठिकाणी येत असते। ही बहीण आहे म्हणून आम्ही साडी आणि याच्या आहेर देऊन या पालखीचे स्वागत ट्रस्टमार्फत आम्ही करीत असतो। असे विविध कार्यक्रम आम्ही या ठिकाणी अष्टमीचा महाप्रसाद हा 10 प्रकारचा प्रसाद भाविकांसाठी भाविकांच्या मदतीने हा वाटला जात असतो। त्यानंतर या ठिकाणी विविध प्रकारचे धार्मिक कार्य या 9 दिवसात केले जात असतात। आमचे 25 स्वयंसेवक जे व्यापारी नवयुवक मुलं आहेत ते व्यवस्थित शिस्त राखून या ठिकाणी सेवा देत असतात। त्याचप्रमाणे शहादा नगरपालिका यांचे सहकार्य, शहादा पोलीस स्टेशन यांच्याही मोलाच्या सहकार्य आम्हाला या नवरात्रोत्सवात मिळत असतो। नंतर देवीचे पाठ या ठिकाणी येणाऱ्या मंगळवारी म्हणजे तारीख 8 कमीत कमी 700 ते 1000 लोक या ठिकाणी सप्तशृंग माता मंदिर ट्रस्ट व श्री स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट यांच्या सहकार्याने या ठिकाणी पाठाचे केले जाणार आहेत। पाठवाचन त्याच्यामध्ये भाविक उपस्थित असतात। त्यांना फराळ पाण्याची व्यवस्था श्री सप्तशृंग माता मंदिर ट्रस्टकडून आम्ही उपलब्ध करून देत असतो। सर्व भाविकांच्या सहकार्याने नवरात्र उत्सव व वर्षभराचे ज्याप्रमाणे की आता राम मंदिर जीर्णोद्धार अयोध्या या तारखेला आम्ही इथं भजन संध्याचं मोठं आयोजन करण्यात आलं होतं। त्या कामी धुळ्याचे भजन सम्राट श्री पवनजी शर्मा यांनी इथं येऊन भजनची सेवा दिली होती। त्याच्यातही नागरिकांचा स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटला होता। असे विविध धार्मिक कार्यक्रम श्री सप्तशृंग माता मंदिर ट्रस्टमार्फत आपल्या सर्व भाविकांच्या सहकार्याने केले जात असतात। जय माताजी, जय सियाराम।